विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 5.5.2 मधली पहिलं, दुसरं आणि चौथं गणित की जे आपल्याला यावर्षी अभ्यासक्रमामध्ये दिलेलं आहे ते आपण पूर्ण केलेलं आहे. त्याच्यामध्ये तिसरं आणि पाचवं गणित हे यावर्षी पुरतं ओमिट केलेलं आहे, त्यामुळे तिकडं काही मी गेलेलो नाही. पण तुम्हाला जर करायचं असेल तर ते तुम्ही अवश्य करू शकता. त्याच्याबद्दल काही शंका असतील तर मला केव्हाही तुम्ही विचारा. नेक्स्ट वी आर गोइंग टू लर्न अबाउट द रेक्टँगल्स, रॉम्बस अँड स्क्वेअर. आता इथपर्यंत आपण जो भाग 5.2 पर्यंत, जो भाग 5.2 पर्यंत जो भाग आपण पाहिला तो पूर्णपणे बेस्ड ऑन पॅरॅललोग्राम होता. म्हणजे पॅरॅललोग्रामच्या सर्व प्रॉपर्टीज या ठिकाणी आपण प्रूव्ह करण्याच्या लॉजिकली, ऍक्टिव्हिटी बेस्ड आणि एक्झाम्पल्स हा भाग या ठिकाणी सांगला. आता या ठिकाणी तीन गोष्टी एकत्र केलेल्या आहेत, रेक्टँगल, रॉम्बस आणि स्क्वेअर. बाय अँड लार्ज यांच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी साम्य आहेत म्हणून यांना एका ग्रुपमध्ये ठेवलेले आहेत. काही थोड्याशाच गोष्टी प्रत्येकाच्या इतरांपेक्षा वेगळ्या आहेत. पहिलं तर हे सगळे क्वाड्रिलॅटरल आहेत. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट हे सगळे पॅरॅललोग्राम आहेत. म्हणजे पॅरॅललोग्रामच्या सर्व प्रॉपर्टीज यांना लागू पडतात. आणि याशिवाय यांचं काही वेगळेपण आहे. या वेगळेपणामध्ये काय आहे त्याचा विचार या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. Rectangle, rhombus and squares are also parallelograms. So the properties that the opposite sides are equal, opposite angles are equal, diagonal bisect each other hold good in these types of quadrilateral like rectangle, rhombus and square. But there are some properties, more properties for this quadrilateral. So for this we have to make proof for the properties. But here they are given that the proof is solved by yourself. But I will try to base my given that the proof are not in the book, but I will give the proof on blackboard in class. आपण क्लासमध्ये हे सगळं पाहिलेलं आहे. फक्त मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रूफ्स मी तुम्हाला ऑनलाईन पाठवतो, कारण हे व्यवस्थित या ठिकाणी तुम्हाला लिहून घेता येतील. आता प्रत्येक प्रूफ आपण या ठिकाणी इन डिटेल मध्ये देण्याचा प्रयत्न करू. आता जर पहिलं प्रूफ पाहिलं असेल तुम्ही तर थिअरम दिलाय, गिवन दिलाय, डायग्राम दिली, टू प्रूफ दिले आणि प्रूफ त्यांनी सांगितले की काही दोन ट्रायंगल दिलेले आहेत. एस टेस्टचा उपयोग करून हे सोडवायला सांगितलेलं आहे. म्हणजे अत्यंत सोपं आहे. आणि दोन प्रूफ की जी जवळजवळ या ठिकाणी सारखी आहे ती मी एकत्र घेतली आहे. या दोन्ही प्रूफचा विचार करूया. फक्त काही शब्द याच्यामध्ये बदललेले आपल्याला आढळून येतील. पहिल्या प्रूफचा विचार करताना डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्व्हर्ट. हिअर डायगोनल दिलेले आहे, रेक्टँगल दिलेला आहे पहिल्यांदा ए बी सी डी, ए डी AC आणि BD त्याचे डायगोनल दिलेले आहेत. म्हणून गिवन मध्ये आपण लिहिणार आहोत गिवन क्वाड्रिलॅटरल ABCD चा रेक्टँगल दिलेला आहे. टू प्रूव्ह डायगोनल AC इज कॉन्करंट विथ डायगोनल BD. हे दोन्ही डायगोनल एकरूप आहेत असं आपल्याला सिद्ध करायला सांगितलेलं आहे. सो वी हॅव मेक अ ट्रायंगल ABC एक ट्रायंगल आणि DCB हा दुसरा ट्रायंगल. इथं तुमच्या एक लक्षात आलं असेल की BC या बेसवर हे दोन ट्रायंगल या ठिकाणी उभे आहेत. अशा पद्धतीचे दोन ट्रायंगल या ठिकाणी आपण घेतलेले आहेत. तर साधारणपणे या पद्धतीने आपल्याला ते दाखवता येतील ABC आणि व्हाईट कडू प्लस BC असणारा या ठिकाणी DCB हे दोन ट्रायंगल. या दोन ट्रायंगल मध्ये काय काय आहे तर सेगमेंट AB आणि सेगमेंट DC एकरूप आहेत. अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल ही प्रॉपर्टी आपण पाहिलेली. त्यानंतर अँगल ABC and अँगल DCB आर कॉन्ग्रुएंट बिकॉज ईच ऑफ 90 डिग्री. हे दोन्ही कोण 90 डिग्रीचे आहेत कारण ABCD काय आहे रेक्टँगल आहे. ऑल्सो BC ही दोन्ही ट्रायंगल मधली कॉमन आहे. त्यामुळे BC इज कॉन्ग्रुएंट विथ CB 1-to-1 करस्पॉन्डंट म्हणून मी इथे CB लिहिलेले आहे कॉमन साइड. म्हणजे साइड, अँगल, साइड या पद्धतीने एका त्रिकोणाच्या दुसऱ्या त्रिकोणाच्या साइडशी जर एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण म्हणजेच कोणते घेतलेले त्रिकोण ABC आणि DCB हे एकरूप आहेत. कोणत्या टेस्टनुसार SAS टेस्टनुसार. आता आपल्याला माहिती आहे की एकदा का SAS टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल एकरूप झाले की त्यांच्या राहिलेल्या सर्व बाजू आणि सर्व कोण एकरूप असतात. आता इथं आपल्याला फक्त विचार करायचा आहे AC आणि BD चा. आणि त्यामुळं सेगमेंट AC या ट्रायंगल मधली आणि या ट्रायंगल मधली DB या एकरूप आहेत. इथे करस्पॉन्डिंग साइड ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल आणि त्याच्यामुळं मला इथे जागा मिळाली नाही म्हणून मी लिहिलेलं नाही डायगोनल. परंतु AC ला आपण काय नाव दिलेलं आहे डायगोनल AC. सो डायगोनल AC इज कॉन्ग्रुएंट विथ डायगोनल DB. हे पहिलं प्रूफ झालं. आणि दोन्ही दुसरं सांगतो आणि दोन्ही मधली तुलना तुम्हाला सांगतो. इथे रेक्टँगलचा विषय सांगतो. दुसरं प्रूफ आपल्याला दिलेलं आहे डायगोनल ऑफ स्क्वेअर. डायगोनल्स ऑफ स्क्वेअर आर कॉन्ग्रुएंट. परत ABCD इज अ स्क्वेअर.
टू प्रूव्ह दॅट एसी अँड डीबी किंवा बीडी एकरूप आहे. परत काय केलेलं आहे, एबीसी आणि डीसीबी दोन ट्रायंगल घेतलेले आहेत. परत काय, एबी आणि डीसी एकरूप दाखवलेले आहेत साइड्स ऑफ द स्क्वेअर. आपल्याला माहिती आहे की स्क्वेअरच्या सर्व बाजू या समान मापाच्या असतात. नंतर काय केलेलं आहे, angle ABC is congruent with angle DCB because each angle of square is of 90 degrees. त्यामुळे each of 90 degree. परत BC आणि CB या एक कॉमन साइड आहेत म्हणून त्या घेतलेल्या आपण आहेत. आणि त्याच्यानंतर काय लिहिलेलं आहे की सेगमेंट AC is congruent with the DB corresponding side of congruent triangle. परंतु AC ला आपण डायगोनल म्हटलेलं आहे, सेगमेंट AC ला डायगोनल AC म्हटलेलं आहे आणि सेगमेंट बीडी ला डायगोनल बीडी म्हणलेलं आहे म्हणून डायगोनल एसी इज कॉन्ग्रुएंट विथ डायगोनल बीडी. ही दोन प्रूफ्स मी मुद्दाम एकदाच दिलेले आहेत. इथं बघा फरक कसा आहे, डायगोनल्स रेक्टँगल तिथं स्क्वेअर आहे, पुढची बाजू सगळी पुढचा भाग सारखा आहे. रेक्टँगलची आकृती स्क्वेअरची आकृती गिवन मध्ये बघा एबीसीडी इज अ रेक्टँगल, एबीसीडी इज अ स्क्वेअर. फक्त कुठे आहे, रेक्टँगल आणि स्क्वेअर या शब्दामध्ये फरक आहे. त्यानंतर डायगोनल एसी इज कॉन्ग्रुएंट विथ डीबी, डायगोनल एसी इज कॉन्ग्रुएंट विथ डीबी तेच दिलंय. प्रूफ मध्ये सुद्धा फक्त काय बदल आहे, प्रॉपर्टीचा अपोजिट साइड आहे, इथं साइड्स ऑफ अ स्क्वेअर असं म्हणलेलं आहे. बाकी सगळं सारखं आहे. अशा पद्धतीने एकाच वेळेला ही दोन प्रूफ या ठिकाणी फक्त शब्दाने थोडासा बदल आहे आणि ही दोन्ही प्रूफ या ठिकाणी परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. म्हणजे एक प्रूफ जर केलं ऑटोमॅटिकली शब्द बदलून तुम्हाला दुसरं प्रूफ त्या ठिकाणी लिहिता आलंच पाहिजे. इतकी सोपी प्रूफ या ठिकाणी आपल्याला सांगता येतात. एकच प्रूफ राहिलेलं आहे, एक झालं रेक्टँगलच्या संदर्भात, एक झालं स्क्वेअरच्या संदर्भात. आता रॉम्बसच्या संदर्भातलं एक प्रूफ आहे ते आपण पाहूया आणि पुढच्या भागाकडे जाऊया, म्हणजे प्रॅक्टिस सेट 5.3 कडे जाणार आहोत. तिसरं प्रूफ यातलं की जे रॉम्बसच्या संदर्भामध्ये आहे, डायगोनल्स ऑफ रॉम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर. आतापर्यंतच्या दोन गोष्टी फक्त काय दिलं होतं आपल्याला, आर द बायसेक्टर्स ऑफ इच अदर. कुठं, रेक्टँगल मध्ये आणि स्क्वेअर मध्ये. इथं एक शब्द जास्त वाढलेला आहे, दॅट इज द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर. म्हणजे या ठिकाणी हे समजा जर ओ आहे असं म्हणलं तर ओ एफ आणि ओ एच, म्हणजे ओ इज द मिड पॉइंट ऑफ एफ एच आणि ओ इज द मिड पॉइंट ऑफ ई जी, प्लस या ठिकाणचा कोन ओ ई एच आणि ओ ई ओ एफ हे 90 डिग्रीचे आहेत असं आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचं. कसं सिद्ध करायचं, म्हणजे बघा फक्त परपेंडिक्युलर या एका शब्दामुळे याचं प्रूफ आपल्याला वेगळं या ठिकाणी द्यावं लागणार आहे. ई एफ जी एच इज अ रॉम्बस. आता माहिती आहे रॉम्बसच्या बाबतीमध्ये त्याच्या सर्व बाजू या समान मापाच्या असतात. ऑल साइड्स आर ऑफ इक्वल लेंथ. टू प्रूव्ह दॅट ई जी इज परपेंडिक्युलर ऑन एच एफ. आता बघा EG इज परपेंडिक्युलर ऑन HF as well as G as well as या ठिकाणी आपल्याला HF इज परपेंडिक्युलर ऑन HF इज परपेंडिक्युलर ऑन HF इज परपेंडिक्युलर ऑन EG. काय लिहिले बघा, ही बाजू आणि ही बाजू एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. त्याच पद्धतीने पहिल्यांदा ही बाजू आणि नंतर ही बाजू घेतली तरी ते परपेंडिक्युलर आहेत असं सिद्ध करायचं. म्हणजे या ठिकाणी प्रत्येक ठिकाणचा कोन हा 90 डिग्री होतो हे आपल्याला सिद्ध करायचे. वी हॅव गिवन दॅट EF and EH are equal. Similarly, GF and GH are equal because they are the sides of the rhombus. But every point which is equidistant from the end points of the segment. आता समजा FH हा जर सेगमेंट धरला तर हा F बिंदू आणि हा H बिंदू या E बिंदू पासून इज ऑन अ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ द सेगमेंट. बट एव्हरी पॉइंट विच इज इक्विडिस्टन्स फ्रॉम द एंड पॉइंट्स ऑफ द सेगमेंट इज ऑन अ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ द सेगमेंट. मागच्या वर्षी या पद्धतीचा एक थेरम आपण अभ्यास केलाय तो यावर्षी वापरायचा आहे. म्हणजे F आणि H या ई बिंदू पासून समान अंतरावर आहे आणि EG हा जर परपेंडिक्युलर बायसेक्टर असेल तर तो या ठिकाणी आपल्याला सांगता येतो की त्याच्यापासून F आणि H बिंदू सारखे आहेत. म्हणजेच काय, बट एव्हरी पॉइंट विच इज इक्विडिस्टन्स फ्रॉम द एंड पॉइंट्स ऑफ अ सेगमेंट इज ऑन अ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ द सेगमेंट. तो कंपल्सरी या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर असणाऱ्या बिंदूपासून समान अंतरावर असतो. सो पॉइंट E and G are on a perpendicular bisector of a HF. HF च्या परपेंडिक्युलर बायसेक्टर वर E आणि G हे बिंदू आहेत. बट 1 and
ओनली वन लाईन पासेस थ्रू टू डिस्टिंक्ट पॉइंट, एक आणि एकच रेषा ई आणि जी मधून जाते, म्हणून लाईन ई जी इज परपेंडिक्युलर ऑन डायगोनल एफ एच किंवा एच एफ. दॅट इज डायगोनल ई जी इज परपेंडिक्युलर ऑन diagonal HF. Similarly, we can prove that GHF is perpendicular on EG आणि तेच या ठिकाणी आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलेलं आहे. फक्त या ठिकाणी ही गोष्ट तर आपल्याला लक्षात राहील, एवढाच पार्ट फक्त तुम्हाला की जो रायटिंग मध्ये लिहायचा आहे तो या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुस्तकातल्या प्रूफ पेक्षा थोडीशी वेगळी तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये मी प्रूफ या ठिकाणी दिलेले आहे. हे तिन्ही प्रूफ परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. पहिले दोन तर अत्यंत महत्वाचे आहेत, परंतु एखाद्या शिक्षकाला वाटलं की पहिले दोन कायम विचारले जातात, रॉम्बस वरचं विचारावं तर तो विचारू शकतो. त्यामुळे हे पण प्रूफ महत्वाचे आहे. याच्या पुढचा भाग तीन प्रूफ जे आहेत, डायगोनल्स ऑफ स्क्वेअर, डायगोनल्स ऑफ रॉम्बस अँड डायगोनल्स ऑफ स्क्वेअर बायसेक्ट, ही तिन्ही प्रूफ या वर्षीपुरती अभ्यासक्रमातून ओमिट केलेले आहेत. त्यामुळे त्याच्याकडे जाण्याची आत्ता सध्या गरज नाही. रिमेंबर दिस लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर आता मी प्रत्यक्षात या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 5.3 कडे जातो. एक्झाम्पल नंबर 1. Diagonals of a rectangle ABCD intersect at point O. If AC is of 8 cm, find BO. And if CAD is of 35 degree, find ACB. पहिल्यांदा मी डायग्राम करतो. रेक्टँगल ABCD. रेक्टँगल ABCD. ABCD. डायगोनल AC आणि BD. हे दोघं एकमेकांना O या बिंदूमध्ये छेदतायत. बरोबर आहे. त्यानंतर काय दिलेलं आहे, AC 8 सेंटीमीटर दिलेली आहे आणि आपल्याला BO ची किंमत विचारलेली आहे. हा रेक्टँगल आहे त्यामुळे ईच अँगल हा सुद्धा 90 डिग्री या ठिकाणी आपल्याला झालं, पण त्याची गरज नाही पण म्हणून दाखवून ठेवतो. यानंतर आता काय काय दिलेलं आहे की रेक्टँगल दिलेलं आहे, AC आणि BD त्याचे डायगोनल आहे, ते O मध्ये इंटरसेक्ट होत आहेत. AC 8 सेंटीमीटर दिले. आता पहिली गोष्ट की आपण पाहिलेलं आहे प्रॉपर्टी मध्ये, थेरम मध्ये, की रेक्टँगलचे डायगोनल हे कॉन्ग्रंट असतात. त्यामुळे AC इज कॉन्ग्रंट विथ BD आणि त्यामुळे BD माप पण किती झालं, 8 झालं. त्याच्यानंतर आपण असंही पाहिलंय की डायगोनल्स ऑफ रेक्टँगल बायसेक्ट ईच अदर. त्यामुळे BO चं माप हे BD च्या मापाच्या निम्म आणि त्याच्यामुळे या ठिकाणी BO चं माप आपल्याला मिळवता येईल. ही झाली BO मिळवण्यासंबंधीची रीत. त्यानंतर आता इथे आपल्या लक्षात येईल की एव्हरी रेक्टँगल इज अ पॅरलोग्राम, म्हणजे AD आणि BC हे पॅरलल झालं. AD इज पॅरलल टू BC पॅरलोग्रामच्या डेफिनेशन नुसार. AC त्याची ट्रान्सव्हर्सल झाली. आपल्याला काय दिले या ठिकाणी, CAD लक्षात घ्या. CAD चं माप हे माप 35 दिलेलं आहे आणि विचारलंय काय आपल्याला, ACB चं माप. आता या ठिकाणी जर समजा AD इज पॅरलल टू BC असेल, AC त्याचा ट्रान्सव्हर्सल असेल, तर हे दोन कोण अल्टरनेट अँगल झाले. त्यामुळे जेवढं CAD चं माप तेवढंच ACB चं माप. त्यामुळे 35 ला 35 या पद्धतीने मिळेल आणि अशा पद्धतीने आपल्याला हे गणित सोडवता येईल. कसं सोडवायचंय त्याचा विचार या ठिकाणी करूया. गिवन क्वाड्रिलॅटरल ABCD is a rectangle having AC segment AC and segment BD are diagonal which intersect at point O. इथपर्यंत हे गिवन आपल्याला मिळाले. नाउ फ्रॉम द प्रॉपर्टी ऑफ रेक्टँगल diagonal AC is congruent with diagonal BD. Diagonal of rectangle are congruent. Next slide. Therefore, diagonal BD
which is equal to 8 centimeter. Reason there, because AC is equal to 8 centimeter. It is given. It is given. Now we have also diagonals of rectangle bisect each other. Bisect each other. Therefore, BO आपल्याला विचारलेलं आहे, BO is equal to 1/2 BD. 1/2 BD, कारण BD चा हा पार्ट आहे, which is equal to 1/2 into BD. BD ची किंमत 8. So BO is equal to 4 सेंटीमीटर. कारण आपल्याला युनिट दिलेलं आहे त्यामुळे ते लिहिणं गरजेचं आहे. पहिलं उत्तर या ठिकाणी आपलं पूर्ण झालं. दुसरं उत्तर, as every rectangle is a parallelogram. Therefore AD is parallel to किंवा तुम्ही सेगमेंट आहे, सेगमेंट AD is parallel to BC and AC is transversal. Therefore angle CAD is congruent with angle, which are the angle ACB, alternate angle. Next step, but angle CAD is equal to किती दिलेलं आहे, 35 given degree given, and therefore angle ACB is also 35 डिग्री. ही दोन उत्तर आपल्याला विचारलेली आहेत की जे आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेली आहेत. तर अशा पद्धतीने पहिलं गणित की ज्याच्यामध्ये आपल्याला BO विचारलेलं होतं ते आपण मिळवलेलं आहे आणि ACB चं माप विचारलेलं होतं ते पण मिळवलेलं आहे. एकंदर 3 प्रॉपर्टीजचा विचार आपण केलेला आहे. पहिल्यांदा प्रॉपर्टी की डायगोनल ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट, देन डायगोनल्स ऑफ रेक्टँगल बायसेक्ट ईच अदर, आणि नंतर की एव्हरी रेक्टँगल इज अ पॅरॅलेलोग्राम. त्यामुळे या दोन बाजू एकमेकांना समांतर, AC ट्रान्सव्हर्सल, त्यामुळे हा कोन आणि हा कोन या ठिकाणी अल्टरनेट अँगल, आणि त्यामुळे एकरूप आपल्याला दाखवता येतोय. परीक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वाचा प्रश्न म्हणून आपल्याला याच्याकडे पाहता येईल. दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. एक्झाम्पल नंबर 2, रॉम्बस संबंध. In a rhombus PQRS, if PQ is 7.5, काही सेंटीमीटर वगैरे दिलेले नाही त्यामुळे 7.5, then find QR. And if QPS is of 75 degree, find PQR and SRQ. आपण या ठिकाणी पहिल्यांदा रॉम्बस काढूया. P Q R आणि S या पद्धतीने नाव देऊया. आपल्याला PQ 7.5 दिलेले आहे आणि विचारले QR हे विचारलेले. त्याच पद्धतीने QPS हा अँगल दिलेला आहे 75 डिग्री आणि आपल्याला विचारले PQR हा एक विचारलेला आहे आणि त्याच पद्धतीने SRQ हा पण विचारलेला आहे. SRQ दोन अँगल विचारलेले आहेत, त्या दोन्हीचा विचार या ठिकाणी आपण करणार आहोत. आता रॉम्बसच्या प्रॉपर्टीचा जर विचार केला तर रॉम्बसची प्रॉपर्टी सेगमेंटच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगते की त्याचे सर्व सेगमेंट हे समान मापाचे असतात, म्हणजे पहिला प्रश्न संपला. दुसरी प्रॉपर्टी आपल्याला असं सांगते की रॉम्बसचे ऍडजस्टंट अँगल हे सप्लिमेंटरी असतात, म्हणजे या ठिकाणी QPS आणि PQR यांचा विचार जर केला, या दोन कोनांच्या मापाची बेरीज 180. जर या ठिकाणी हा 75 असेल तर 180 मधून 75 गेल्यामुळे हा कोन 105 येणार. आणि अपोजिट अँगल ऑफ रॉम्बस आर कॉन्ग्रुएंट, त्यामुळे अँगल P म्हणजेच या ठिकाणी कोणता येणार QPS आणि दुसरा या ठिकाणी SRQ हे एकरूप म्हणून हा 75 मापाचा येतात. हे आता आपल्याला फक्त या ठिकाणी व्यवस्थित लिहायचं आहे रीतीनुसार. सो गिवन quadrilateral PQRS is rhombus. By property
of rhombus all its sides are congruent. Therefore, side PQ is congruent with side कुठली विचारली आपल्याला QR. Therefore, side QR is equal to 7.5 सेंटी काही दिलेलंच नाही आपल्याला त्यामुळे नुसतंच द्यायचं. रिझन द्या बिकॉज PQ is equal to 7.5 it is given. It is given. Also, adjacent angle of rhombus R supplement. Therefore, angle कोणते दिले त्याला P QPS प्लस अँगल विचारलाय कोणता PQR. बघा P आणि Q एकमेकांचे शेजारचे कोण आहेत इज इक्वल टू 180 डिग्री. पैकी आपल्याला दिलाय QPS 75 डिग्री प्लस PQR इज इक्वल टू 180 डिग्री गिवन दिलेला आहे. सो अँगल PQR इज इक्वल टू 180 minus 75 degree. So angle PQR is equal to 105 degree. 105. दुसरं उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळालं. आणि तिसरं उत्तर विचारले आपल्याला SRQ. नेक्स्ट टाइम. But angle QPS is congruent with angle SRQ. आधार द्या opposite angles of rhombus are congruent and therefore angle SRQ is of 75 degree. तिसरं उत्तर द्यायचं. रिझन द्या angle QPS is equal to 75 degree it is given. आणि अशा पद्धतीने ही तीन उत्तर या ठिकाणी आपण मिळवलेली आहेत की ज्याच्यामध्ये एक बाजू आणि दोन कोन आणि कोणकोणत्या प्रॉपर्टी वापरल्या ते पण आपण या ठिकाणी क्लिअर कट लिहिलेलं आहे. पहिलं गणित रेक्टँगलचं पाहिलं, दुसरं गणित रॉम्बसचं पाहिलं, तिसरं प्रॉपर्टीचा विचार करत असताना स्क्वेअरच्या प्रॉपर्टीचा विचार आपल्याला करायचा. काय दिलेलं आहे diagonals of square IJKL intersect at point M. Find IMG, JIK, LJK. तीन कोन या ठिकाणी विचारलेले आहेत. मी पहिल्यांदा या ठिकाणी स्क्वेअरची डायग्राम काढतोय. आपल्याला माहिती आहे स्क्वेअरचे सर्व कोन हे समान मापाचे असतात. त्यामुळे या ठिकाणी I, J, K आणि L 90 डिग्री 90 डिग्री 90 डिग्री आणि 90 डिग्री. नंतर आपल्याला असं दिलेलं आहे की डायगोनल्स म्हणजे I आणि K हा डायगोनल, त्याच पद्धतीने J आणि L हा डायगोनल एकमेकांना कुठे इंटरसेक्ट होतात, M या बिंदूमध्ये इंटरसेक्ट होतात असं दिलेलं आहे. आणि विचारलंय काय IMJ हा कोन. त्याच्यानंतर JIK हा कोन आणि त्याच्या तर LJK हा कोन या ठिकाणी विचारलेला आहे. आता इथे एक गोष्ट आपल्या लक्षात घ्यायची किंवा आपल्याला सांगता येते की डायगोनल्स ऑफ स्क्वेअर बायसेक्ट इच अदर. म्हणजे आता इथं 90 हा झाला 45 हा झाला 45, त्याच पद्धतीने हा झाला 45 हा झाला 45 हा झाला 45 हा झाला 45 हा 45 आणि हा 45. आता बघा कोणत्या प्रॉपर्टी आपल्याला वापरता येतील. आता इथं I, M आणि J
हा जर IMJ हा जर ट्रायंगल आपण घेतला आणि त्याचे दोन कोण 45-45 असतील तर हा 90 आला. पहिला प्रश्न मिळाला म्हणजे हा झाला 90. नंतर JIK बायसेक्टर ऑफ अँगल I म्हणून हा झाला 45 डिग्री. आणि शेवटचा LJK. आता हा कोण आणि हा कोण बघा, हा 45 मी गोल करतोय, हा IL आणि JK हे काय आहेत, पॅरलल आहेत, कारण हा पॅरललोग्राम आहे. IK त्याची काय झाली, ट्रान्सव्हर्सल, त्यामुळे ILJ आणि LJK अल्टरनेट अँगल झाले, एकरूप झाले, आणि त्यामुळे हा जर 45 असेल तर हा पण 45 या ठिकाणी आपल्याला मिळेल. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी 90, 45, 45 ही या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालेली दिसतात. वेगवेगळ्या मेथड्स या ठिकाणी आपल्याला वापरता येतात, त्यामुळे तुम्ही कोणती मेथड वापरायची हे तुमची तुम्ही ठरवा. ना गिवन दिलेलं आहे सगळं, गिवन क्वाड्रिलॅटरल IJKL is square. We know that diagonals of square bisect opposite angle. आणि याचाच उपयोग या ठिकाणी आपण या पद्धतीने लिहू शकतो की ज्याच्यामुळं या ठिकाणी आपल्याला हे कोण आपल्याला करता येतील किंवा लिहिता येतील, किंवा या पद्धतीने आपण त्याचा विचार करूया. अँगल नाव इन अ क्वाड्रिलॅटरल IJKL, angle I is equal to angle J is equal to angle K is equal to angle L is of 90 degree कारण प्रॉपर्टी आहे. त्यामुळे या ठिकाणी इन अ ट्रायंगल IMJ अँगल आपल्याला कारण IMJ विचारलेला आहे, बरोबर आहे. IMJ अँगल IMJ प्लस अँगल MIJ प्लस अँगल MJI is equal to 180, sum of angles of a triangle. आपल्याला विचारलं आहे IMJ, तो तसाच ठेवा. IMJ प्लस MIJ that is 1/2 angle I plus MJI 1/2 angle J is equal to 180. So IMJ plus 1/2 angle I 90 घेतलेला आहे, त्याचा 1/2 45 झाला. 45 अधिक 45 जेचा पण 1/2 45 बरोबर 180. इट इज गिवन, आपल्याला दिलेला आहे कारण तो स्क्वेअर आहे. सो IMJ प्लस 90 इज इक्वल टू 180. सो IMJ इज इक्वल टू 180 मायनस 90 डिग्री. सो IMJ इज इक्वल टू 90 डिग्री. पहिलं उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे. नेक्स्ट आता आपल्याला कोणता कोण विचारलेला आहे या ठिकाणी, JIK त्याचे याच पद्धतीने लिहू शकता किंवा मी सांगितलेल्या पद्धतीने कोणत्याही पद्धतीने तुम्ही लिहू शकता. JIK सो अँगल JIK इज इक्वल टू 1/2 अँगल I which is equal to 1/2 into 90 degree. गिवन आहे आपल्याला, अँगल I दिलेला आहे गिवन. सो JIK is equal to 45 degree. and similarly या ठिकाणी आपल्याला कोणता अँगल विचारलेला आहे आता, LJK. सो अँगल LJK is equal to 1/2 अँगल J 1/2 into 90 डिग्री कारण गिवन आहे, त्यामुळे
जे के इज ऑल्सो 45 डिग्री. तर अशा पद्धतीने ही 3 उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळतात. कोणती पद्धत वापरा, मला सहज वेगळं सुचलं म्हणून दिलं, अगोदरच्या पद्धतीने केलं तरी हरकत नाही. त्यामुळे हे गणित परीक्षेच्या दृष्टीने मला महत्वाचं वाटतं. रॉम्बसचं गणित आहे. डायगोनल्स ऑफ रॉम्बस आर 20 सेंटीमीटर अँड 21 सेंटीमीटर. देन फाइंड द साइड्स ऑफ द रॉम्बस अँड द पेरिमीटर. म्हणजे पहिल्यांदा रॉम्बसची बाजू काढायची आणि पेरिमीटर म्हणजे त्याला 4 ने गुणायचं, कारण आपल्याला माहिती आहे की रॉम्बसच्या सर्व बाजू या एकरूप असतात. त्यामुळे पहिलं काम आहे या ठिकाणी आपल्याला रॉम्बसची कोणती तरी एक साइड काढणं असं आहे. तर या ठिकाणी आपण रॉम्बस काढूया. पहिल्यांदा नाव देऊया त्याला. ए बी सी डी. म्हणजे आता ए सी आणि बी डी त्याचे काय झाले, या ठिकाणी डायगोनल झाले. म्हणजे या ठिकाणी हा 90 डिग्री, कारण डायगोनल्स ऑफ रॉम्बस बाय आर द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर. आता आपल्याला दिलंय काय या ठिकाणी 21 दिलेलं आहे. म्हणजे बीडी 20 सेंटीमीटर आहे असं जर मानलं तर एसी 21 सेंटीमीटर दिलेलं आहे. आणि हा जर ओ बिंदू असेल तर पहिल्यांदा आपल्याला एओ आणि बीओ काढून घ्यावा लागेल. हा 90 डिग्रीचा म्हणजे पायथागोरस वापरून एबी काढावं लागेल. आणि एबी ला 4 ने गुणलं, एबीचे जे काही माप येईल त्याला 4 ने गुणलं की आपल्याला काय मिळणार आहे, पेरिमीटर मिळणार आहे. सो फ्रॉम द प्रॉपर्टी ऑफ rhombus its diagonal are perpendicular bisector of each other. आणि त्याच्यामुळे या ठिकाणी आपल्याला किंमत कशाची काढायची, बीओ ची. सो बीओ इज इक्वल टू 1/2 बीडी which is equal to 1/2 into BD ची किंमत या ठिकाणी 20. सो BO is equal to 10 सेंटीमीटर किंमत लागणार आहे आपल्याला. अशीच या ठिकाणी चौकट करून घ्या. सिमिलरली आता आपल्याला कोणती किंमत लागणार आहे, AO is equal to 1/2 AC which is equal to 1/2 into AC ची किंमत 21. So AD is equal to, so AO is equal to 10.5 सेंटीमीटर्स. AO मिळालं आणि BO, AO पण मिळालं, BO पण मिळालं. आता आपल्याला AB मिळवायचं आहे. ऑल्सो अँगल AOB इज ऑफ 90 डिग्री, कारण आपण लिहिलेलं आहे की परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे त्यामुळे 90 डिग्री. सो बाय पायथागोरस थेरम AB स्क्वेअर इज इक्वल टू AO स्क्वेअर प्लस BO स्क्वेअर. AO 10.5 चा वर्ग अधिक BO 10 चा वर्ग. 10.5 चा वर्ग 10.5 गुणिले 10.5 केल्यानंतर आपल्याला मिळेल 110.25 प्लस 100. सो AB स्क्वेअर इज इक्वल टू 210.25. दोन्ही बाजूचं वर्गमूळ जर आपण काढलं तर AB इज इक्वल टू 14.5 सेंटीमीटर आपल्याला मिळेल. आणि अशा पद्धतीने AB या ठिकाणी आपण मिळवलेलं आहे. नाव पेरिमीटर ऑफ रॉम्बस ABCD is equal to 4 into side which is equal to 4 into AB. 14.5 गुणिले 4 गुणिले 14.5. 14 14 14 28 28 दोन्ही 56 आणि अर्धे 4 56 आणि 4 58. त्यामुळे या ठिकाणी इज इक्वल टू 58 सेंटीमीटर. दॅट इज द पेरिमीटर ऑफ द रॉम्बस. या पद्धतीने ही दोन उत्तरं आपल्याला मिळतात की एका याच्यामध्ये बाजू दिलेली आणि एका याच्यामध्ये या ठिकाणी त्याचा पेरिमीटर दिलेला आहे. हे सुद्धा गणित परीक्षेच्या दृष्टीने मला महत्वाचं वाटतं. पाचवं एक्झाम्पल, स्टेट द रिझन
विथ रिझन वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. नुसतं ट्रू अँड फॉल्स सांगायचं नाही, तर रिझन द्यायचंय की हे का आहे आणि हे का नाही, असे दोन्ही या ठिकाणी रिझन्स आपल्याला विचारलेले आहेत. एव्हरी पॅरलेलोग्राम इज अ रॉम्बस. एव्हरी पॅरलेलोग्राम इज अ रॉम्बस. बघा लक्षात घ्या, एव्हरी पॅरलेलोग्राम, प्रत्येक शब्द नीट लक्षात घ्या. एव्हरी पॅरलेलोग्राम इज अ रॉम्बस, परंतु हे फॉल्स आहे, कारण पॅरलेलोग्राम तो रेक्टँगल पण असू शकतो, स्क्वेअर पण असू शकतो. त्यामुळे इन अ रॉम्बस ऑल साइड्स आर इन इक्वल लेंथ, whereas in a parallelogram only opposite sides are parallel, hence every parallelogram is not a rhombus. त्यामुळे पहिलं उत्तर या ठिकाणी फॉल्स येणार आहे आणि त्याचे रिझन या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की रॉम्बसच्या सर्व बाजू या all sides of rhombus are equal, but in parallelogram it is not necessary that all sides are equal, only opposite sides are congruent or equal. So all parallelogram are not a rhombus, every parallelogram is not a rhombus. Then every rhombus is a rectangle, it is also false. Every rhombus is a rectangle because it is not necessary that the rectangle has four sides of equal length, because if the rectangle having four sides equal, that will be termed as a square or rhombus. So every rhombus not necessarily a rectangle. In a rectangle all angles also, in a rectangle all angles are of equal measure, but in the rhombus it is not necessary that all angles are of equal मेजर्स. हा या ठिकाणी महत्वाचा भाग आपल्याला सांगता येतो. प्रत्येकाचा विचार करण्याची पद्धत वेगवेगळी असल्यामुळं याचं ट्रू अँड फॉल्स आपल्याला रिझन हे वेगवेगळे येणार आहे, फक्त ते लॉजिकली करेक्ट असलं पाहिजे एवढीच अपेक्षा या ठिकाणी आहे. एव्हरी रेक्टँगल इज अ पॅरलेलोग्राम, इट इज अ ट्रू. एव्हरी रेक्टँगल, बघा रेक्टँगल आपण मगाशी प्रूव्ह पण केलेलं आहे, इज अ पॅरलेलोग्राम. ABCD हा रेक्टँगल आहे. पॅरलेलोग्रामचे टेस्ट काय आहेत, तर या ठिकाणी आपल्याला अपोजिट साइड्स आर पॅरलल अँड कॉन्ग्रुएंट. अपोजिट साइड पॅरलल आहे आणि कॉन्ग्रुएंट आहे. आणि काय आहे दुसरं, काय आहे या ठिकाणी पॅरलेलोग्रामच्या बाबतीमध्ये की ऍडजस्टंट अँगल आर ऑफ सप्लिमेंटरी, त्यामुळे या दोन कोनांच्या मापाची बेरीज 180. अजून काय आहे, अपोजिट अँगल आर कॉन्ग्रुएंट, त्यामुळे हा आणि हा 90 आहे, कारण सगळे कोण 90 मापाचे आहेत. त्यामुळे एव्हरी रेक्टँगल इज अ पॅरलेलोग्राम इज अ ट्रू स्टेटमेंट आपल्याला सांगता येतं. Then every square is a rectangle. Every square is a rectangle. बघा, every square is a rectangle. दोन्ही मधल्या कॉमन प्रॉपर्टी काय आहेत त्याचा विचार करूया. हा ABCD स्क्वेअर झाला. पहिली प्रॉपर्टी काय आहे की कोण 90 मापाचे आहेत. येस, त्याचं उत्तर येस आहे. नंतरची प्रॉपर्टी काय आहे, अपोजिट साइड्स इक्वल, पण इथं काय सर्वच बाजू एकरूप आहे. त्यामुळे आपल्याला सांगते की इट इज ऑल्सो अ ट्रू स्टेटमेंट दॅट एव्हरी स्क्वेअर इज अ रेक्टँगल. एव्हरी स्क्वेअर इज अ रॉम्बस. एव्हरी स्क्वेअर इज अ रॉम्बस. परत या ठिकाणी या दोन्ही मधला हे काय आहे, सिमिलरिटी काय आहे, ABCD हा स्क्वेअर असेल तर सगळ्या बाजू सारखे आहेत. रॉम्बसचे सगळ्या बाजू सारखे आपल्याला येतात. ऑल्सो डायगोनलचा विचार केला तर डायगोनल हे या ठिकाणी परपेंडिक्युलर बायसेक्टर येतात. त्यामुळे आपल्याला सांगता येते की एव्हरी स्क्वेअर इज अ रॉम्बस. इट इज ऑल्सो ट्रू स्टेटमेंट. And every parallelogram is a rectangle. परत मागासारखंच आहे, every parallelogram is a rectangle. समजा A, B, C आणि D. आता रेक्टँगलच्या बाबतीमध्ये त्याचा प्रत्येक कोन 90 मापाचा असला पाहिजे आणि हे पॅरलेलोग्राम असेल तर प्रत्येक वेळेला प्रॅक्टिकली शक्य होत नाही. त्यामुळे इथे सांगता येतं क्वाड्रिलॅटरल इज अ रेक्टँगल इफ ऑल इट्स अँगल्स आर ऑफ राईट अँगल. इन अ पॅरलेलोग्राम इट इज नॉट पॉसिबल, इट इज नॉट नेसेसरी और इट इज नॉट पॉसिबल दॅट ईच अँगल इज ऑफ 90 डिग्री अँड सो एव्हरी पॅरलेलोग्राम इज नॉट अ रेक्टँगल. अशा पद्धतीने या ठिकाणी हे 6च्या 6 स्टेटमेंट ट्रू ऑर फॉल्स विथ रिझन आपण पाहिलेले आहेत. याची रिझन्स तुम्ही स्वतः लिहू शकता, कारण प्रत्येक ठिकाणी माणूस वेगळा विचार या ठिकाणी करतोय. फक्त ते रिझन लॉजिकली करेक्ट असले पाहिजे एवढीच अपेक्षा या ठिकाणी आपल्याला. एकच भाग आपला ट्रॅपेझियमचा राहिलेला आहे, तो पुढच्या याच्यामध्ये आपण पूर्ण करणार आहोत.